जाहिरातीत जेवढा पैसा खर्च केला तेवढा शेतकऱ्यांना द्यावा असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला। तर सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असून सर्व शेतकरी भाजपात गेल्यावर कर्जमाफी करणार का असा खोचक सवालही त्यांनी केला। नाशिकमधून ठाकरे गटाचे शिवसैनिक दसरा मेळाव्याला येणार आहेत। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची तयारी पूर्ण झाली असून गुरुवारी सकाळी 11 वाजता कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होणार आहेत। शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे। मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नेस्को सेंटरमध्ये जोरदार तयारी सुरू आहे। कार्यकर्त्यांना बसण्यासाठी 20 ते 25 हजार खुर्च्या लावल्या आहेत। नाशकातील सर्व शिवसैनिक दसरा मेळाव्याला जाणार नाहीत। केवळ काही नेते मुंबईतील दसरा मेळाव्याला येणार आहे। जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याचे एकनाथ शिंदेंनी आदेश दिले। एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर शिवसैनिकांनी माघार घेतली। मातोश्रीच्या आवारात शिंदेंचे बॅनर झळकले। आम्ही विचारांचे वारसदार असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय। टीजर पाठोपाठ बॅनरमधून ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला। जरांगेंची तब्येत खालावली असून त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। जरांगेंनी किमान 4 ते 5 दिवस बेड रेस्ट घ्यावी आणि दसरा मेळाव्याला सुद्धा जाऊ नये असा सल्ला जरांगेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली। मुंबईत 4 ऑक्टोबर रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मराठा समाजाच्या संदर्भात काढलेल्या जीआरमुळे ओबीसीमध्ये तीव्र नाराजी असून जीआरमध्ये बदल करण्याची ओबीसी नेत्यांची मागणी आहे। अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये भेट झाली। भेटीत माळेगाव साखर कारखान्याच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचं कळतंय। राज ठाकरे यांनी संदीप देशपांडेंच्या इंदुरी चाट उपहारगृहाला भेट दिली। यावेळी राज ठाकरे यांनी विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला। तसेच उपहारगृहातील कर्मचाऱ्यांशीही संवाद साधत त्यांचं कौतुक केलं।